शेतकरी बंधूंनो नमस्ते. मी राजेंद्र पाटील नेत्रा क्रॉप सायन्स तर्फे आज आलो आहे मी खंडाळी गावामध्ये, जिल्हा सोलापूर. तर आपण ज्या प्लॉटवर आलो आहेत आता हा प्लॉट आहे बीन्स अंकिता, नेत्रा सीड्स कंपनीचं अंकिता वाण म्हणून येतंय. हे तारेवर म्हणजे वेलींसाठी जे म्हणतो आपण पोल बीन्स त्या टाईपमध्ये अंकिता नावाने हे बीन्स येते. तर आपण शेतकऱ्यांकडून जे त्याचा फीडबॅक आहे, गेली 4 वर्ष ते बीन्स लावतायत अंकिता, तर आपण त्यांच्याकडून त्यांचे जे मनोगत आहे ते जाणून घेऊयात. साहेब नमस्ते. नमस्कार. सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा. राजेंद्र सुरेश माळी, उपसरपंच खंडाळी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. बरं, तुमचा मोबाईल नंबर? 7083 37 30 55. आणि हे जे तुम्ही आता वाण लावलेलं आहे या वाणाचं नाव काय? अंकिता, नेत्राचा अंकिता बिनीस. नेत्राचा अंकिता बीन्स. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर? 7083 37 30 55. बरं, हे तुम्ही किती वर्षापासून बीन्स करतायत? 4 वर्षापासून करतो. गेली 4 वर्ष तुम्ही बीन्स अंकिता लावतायत? अंकिताच लावतो. बरं, अंकिता निवडण्यामागचं काय कारण तुमचं? का तुम्ही अंकिता बीन्स लावलंय? मार्केटमध्ये अंकिता बिन्सची ग्रीन कलर असल्यामुळे मागणी जास्त आहे आणि लांबीला फक्त लांबी जास्त येते त्याची. लांबी जास्त आहे, लांबी जास्त आहे, वजन जादा आहे आणि 1-2 दिवस तोडा जरी तटला तरी निबर होत नाही. बर. आणि गिरायक लांबार शेंग आणि हिरवी शेंग असल्यामुळे गिरायकाची मागणी त्या शेंगाला जास्त आहे, जेणेकरून आखोड नाही. आखोड नाहीये. आखोड नाही म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे सुरुवातीची तोडणी आणि जी शेवटची तोडणी म्हणतो आपण, सेमच निघणार. यात पहिला सेमच तोडा आणि निघतंय. शेवटचा तोडा ओळखूच येत नाही ह्याचा. आणि जरी तुम्ही तोडणीला लेट दाखवलं तर निबार दाखवत नाही. निबार दावत नाही. 2 दिवस 4 दिवस जर लेट झाले तर बी निबार दावत नाही किंवा शेंगत बी होत नाही किंवा शेंग अशी रट वाटत नाही. बरं, आता हे तुम्ही टोमॅटो दुबार पीक केलंय, आतापर्यंत तुम्ही किती तोडण्या केल्यात? आतापर्यंत मी 9 तोडे केलेत. 750 बॅग निघलेत आता. 750 बॅग निघाल्यात. 400 किती बॅग मध्ये किती भरतात? 10 किलो भरतो. 10 किलो भरतात. 750 बॅग निघाल्यात. 750 बॅग निघाले. बरं, कोणत्या मार्केटला विक्री करतायत आपण? सोलापूर आणि पुणे दोन्ही. सोलापूर आणि पुणे दोघं पण. साधारणतः रेट काय गावलाय तुम्हाला? 35-40 रुपये गावला साधारणतः. 35 ते 40 रुपये गावलाय. 35-40 रुपये गावलेला आहे. बरं, तुम्ही जे 2.5 किलो बी लावलं याचं अंतर किती सांगता येईल का? साधारणतः 6 फुटावर बेड आहे. हा, रुंदीला रुंदीला 6 फूट आहे. 6 आणि फूट आहे. दोघं रोपांमधलं अंतर? दोन्ही रोपात 6 फुटाला 2 बी लावलेत. 1.25 फुटाला 2 बी लावलेत आणि डबल लाईन केली. डबल लाईन डबल लाईन केलेली आहे. डबल लाईन. बरं, जे तुमचा शेतकरी मित्र किंवा जे वर्ग आहे त्याला तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता की बीन्स लागवड जर करायची असेल तर कोणता सीझन चांगला राहील लागवडीसाठी आणि कोणतं वाण तुम्ही लावू शकता? सप्टेंबर मध्ये लावलं तर अगदी चांगलं. हो, म्हणजे आपला जे सुरुवातीचा हिवाळ्याचा सीझन असतो त्यामध्ये लागवड केलेलं अतिउत्तम असतं. अतिउत्तम. सप्टेंबर पहिल्या आठवड्यात जर लागण केली तर पैसे होऊन जातील, काही अडचण येणार. बरं, लावायला शेतकऱ्यांनी बीन्स अंकिताच निवडावी असं तुम्हाला वाटतंय का? हो, 100% अंकिताच निवडावं. काही अडचण नाही आणि कशाचा प्रॉब्लेम बी नाही. त्याला फळधारणा जास्त आहे आणि ग्रीन कलर बी जास्त आहे आणि झाडाची अशी कॅपॅसिटी की ते लावल्यानंतर समजते दुसऱ्या झाडात आणि ह्या झाडात काय फरक आहे. ओके. शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांच्या मनोगतप्रमाणे बीन्स अंकिता हे तुम्ही बघतायत. शेंगाची लांबी जवळपास 17 ते 20 सेंटीमीटर पर्यंत येते. शेंग हिरवी आणि क्वालिटी चांगली आहे आणि जे म्हणतो आपण चविष्ट शेंगा येतात आणि लॉंग वेळेस म्हणजे जास्त दिवसापर्यंत हा प्लॉट टिकून राहतोय. तरी पण आपल्याला याच्याविषयी अजून खोलवर माहिती हवी असेल तर तुम्ही